नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एका खूप महत्त्वाच्या पाणीवाटप कराराबद्दल. हा करार ज्याने दोन देशांचे संबंध कित्येक वर्ष घडवले, तो आता एका नव्या, अगदी निर्णायक वळणावर उभा आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 30 वर्षांपूर्वी झालेला एक करार 2026 मध्ये एका नवीन सरकारसाठी इतका महत्त्वाचा का ठरतोय. म्हणजे या जुन्या करारावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची गरज का पडली आहे. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, तर हा सगळा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाऊया. सगळ्यात आधी या वादाची सुरुवात कुठून झाली ते पाहूया. मग 1996चा तो ऐतिहासिक करार कसा झाला, तो नक्की काम कसं करतो हे समजून घेऊ. आणि मग आजच्या काळात या करारावर नवीन दबाव कोणते आहेत, राजकीय परिस्थिती कशी बदलली आहे यावरही नजर टाकू. आणि हो, शेवटी पुढे काय होऊ शकतं याचाही विचार करूया. तर या सगळ्या कथेची सुरुवात होते 1950च्या दशकात एका मोठ्या प्रोजेक्टपासून. त्याचं नाव होतं फराक्का बॅरेज. आणि खरं सांगायचं तर याच एका प्रकल्पामुळे भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवर पुढची अनेक दशकं परिणाम होत राहिला. आता भारताचा उद्देश अगदी स्पष्ट होता. तो आर्थिक आणि लॉजिस्टिकल होता. त्यांना गंगेचं पाणी हुगळी नदीकडे वळवायचं होतं, जेणेकरून कोलकाता बंदरातला गाळ साफ होईल आणि ते महत्त्वाचं बंदर जहाजांसाठी नेहमी खुलं राहील. म्हणजे भारताचा व्यापार सुरळीत चालू राहावा, हा त्यामागचा मुख्य हेतू. पण भारताच्या या निर्णयाचा एक मोठा परिणाम बांगलादेशवर झाला. झालं असं की गंगेचा प्रवाह वळवल्यामुळे बांगलादेशातून वाहणारी पद्मा नदी, जी त्यांची मुख्य नदी आहे, ती अक्षरशः कोरडी पडायला लागली. आणि याचा थेट परिणाम तिथली शेती, तिथलं पर्यावरण आणि लाखो लोकांच्या जगण्यावर झाला. ठीक आहे, मग अनेक दशकांच्या या संघर्षानंतर दोन्ही देश एका ऐतिहासिक करारापर्यंत पोहोचले तरी कसे? चला तो प्रवास पाहूया. आणि हा प्रवास खरंच सोपा नव्हता. बघा, 1961 मध्ये बॅरेजचं बांधकाम सुरू झालं. 1975 मध्ये पाणी वळवायला सुरुवात झाली आणि लगेचच बांगलादेशात मोठी आंदोलनं पेटली. म्हणजे जवळपास 2 दशक हा संघर्ष चालला. आणि मग शेवटी 1996 मध्ये दोन्ही देश एका ऐतिहासिक करारावर आले. तर मग या 1996च्या महत्त्वाच्या करारात नेमकं ठरलं तरी काय होतं? चला या कराराची रचना थोडी जवळून पाहूया. या कराराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात पाण्याची अशी काही ठरवून दिलेली विभागणी नव्हती. उलट हे एक लवचिक सूत्र होतं, जे पाण्याच्या उपलब्ध प्रवाहाप्रमाणे बदलत असे. त्यामुळे पाणी कमी असो वा जास्त, दोन्ही देशांना जुळवून घेणं शक्य झालं. आणि हे सूत्र काम कसं करायचं, तर ते 3 टप्प्यांत विभागलेलं होतं. समजा फरक्का इथं पाण्याचा प्रवाह 70,000 क्युसेकपेक्षा कमी आहे, तर पाणी दोन्ही देशांमध्ये बरोबर म्हणजे 50-50 वाटलं जाईल. जर प्रवाह त्यापेक्षा जास्त असेल तर बांगलादेशला एक ठरलेला वाटा मिळेल आणि उरलेलं पाणी भारताला. यामुळे विशेषतः जेव्हा पाणी कमी असायचं तेव्हा दोन्ही देशांना एक प्रकारचा आधार मिळायचा. आता आपण क्युसेक असं सारखं म्हणतोय, पण क्युसेक म्हणजे नेमकं काय? तर हे पाण्याच्या प्रवाहाचं प्रमाण मोजण्याचं एकक आहे. म्हणजे प्रति सेकंद 1 घनफूट पाणी. या सूत्राइतकंच महत्त्वाचं म्हणजे करारात 2 खास तरतुदी होत्या. एक होती विशेष हमी, म्हणजे मार्च ते मे जो सगळ्यात कोरडा काळ असतो तेव्हा दोन्ही देशांना किमान 35,000 क्युसेक पाणी मिळेल याची गॅरंटी. आणि दुसरी होती आपत्कालीन तरतूद, म्हणजे जर कधी पाण्याचा प्रवाह खूपच खाली गेला तर दोन्ही देश लगेच एकत्र बसून त्यावर तोडगा काढतील. ठीक आहे, मग प्रश्न असा येतो की जर हा करार इतकी दशकं व्यवस्थित चालला, तर मग आता अचानक त्यावर पुन्हा चर्चा करण्याची गरज का भासतेय? याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. बघा, 1996चं जग आणि आजचं 2026चं जग यात खूप फरक आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या वाढली आहे, त्यांच्या पाण्याच्या गरजा वाढल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, हवामान बदलाचा म्हणजे क्लायमेट चेंजचा गंगेच्या प्रवाहावर होणारा परिणाम, या गोष्टींचा त्या जुन्या करारात विचारच केलेला नव्हता. आणि या पर्यावरणीय दबावांबरोबरच राजकीय परिस्थितीसुद्धा आता खूपच गुंतागुंतीची झाली आहे. आणि याचा थेट परिणाम या चर्चेवर होतोय. आता बघा, दोन्ही देश आपापल्या नवीन मागण्या घेऊन चर्चेसाठी बसले आहेत. भारताचं म्हणणं आहे की त्यांना कोरड्या हंगामात अजून पाणी हवंय, तर बांगलादेशला पाण्याची हमी अधिक काळासाठी हवी आहे आणि सोबतच पुराच्या माहितीची देवाणघेवाणही वाढवायची आहे. आणि ही चर्चा अजून क्लिष्ट का झाली आहे, तर त्याचीही काही कारणं आहेत. एक म्हणजे 2024 नंतर बांगलादेशात आलेला नवीन सरकार. दुसरं म्हणजे भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवल्यामुळे एक प्रकारची सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे. आणि तिसरं, पश्चिम बंगाल सरकारची भूमिका. हे सगळे मुद्दे या चर्चेला आणखी अवघड बनवत आहेत.
चला तर मग आता पुढे काय यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, या भविष्यातल्या आव्हानांवर काय तोडगा निघू शकतो हे पाहूया. तज्ज्ञांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नवीन करार हा जास्त स्मार्ट आणि भविष्याचा विचार करणारा हवा. त्यात फक्त पाणी वाटप नसावं, तर आधुनिक पर्यावरणाचा अभ्यासही हवा. म्हणजे आता फक्त पाणी वाटून चालणार नाही, तर संपूर्ण नदीचं आरोग्य कसं जपायचं यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय तर या चर्चेचं यश हे दोन्ही देशांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांवर अवलंबून आहे. ते एकमेकांचं किती ऐकतात, एकमेकांच्या समस्या किती समजून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, यावरच सगळं काही ठरणार आहे. आणि हाच विचार आपल्याला एका शेवटच्या पण खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो की ही बदलणारी नदी, हे बदलणारं पर्यावरण याच्या वेगाशी आपलं राजकीय सहकार्य जुळवून घेऊ शकेल का? आणि ह्याच प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण प्रदेशाचं भविष्य दडलेलं आहे.